हॅलो स्टुडंट, टुडेज टॉपिक इज प्रोग्रामिंग लँग्वेज. लास्टमध्ये आपण प्रोग्रामिंग लँग्वेज बघितले होते. त्याच्यात आपण काय बघितलं होतं प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, की हाय लेवल लँग्वेज काय आहे, लो लेवल लँग्वेज काय आणि प्रोग्रामिंग लँग्वेजचे डेफिनेशन. आज आपण त्याचा नेक्स्ट पार्ट बघणार आहे, ज्यामध्ये आपण बघणार आहे डेटा एलिमेंट, स्ट्रक्चर्स अँड ऑपरेटर्स काय आहे ते. फर्स्ट डेटा एलिमेंट काय आहे ते बघूया. द फंडामेंटल डेटा स्ट्रक्चर इन अ डेटा प्रोसेसिंग सिस्टीम. डेटा एलिमेंट काय आहे की फंडामेंटल स्ट्रक्चर आहे. ओके, जो आपण डेटा प्रोसेस करणार आहे त्याचं फंडामेंटल स्ट्रक्चर आहे. एनी युनिट of a data defined for a processing is a data element. कुठलाही डेटा जो आपण प्रोसेसिंगसाठी यूज करतो तो काय झाला, डेटा एलिमेंट झाला. फॉर एक्झाम्पल अकाउंट नंबर, नेम, ॲड्रेस अँड सिटी. आपला स्वतःचा अकाउंट नंबर, ओके, आपला पूर्ण नाव, आपला ॲड्रेस मीन्स आपण कुठे राहतो ते, आणि कुठल्या सिटीमध्ये राहतो ते काय झाले, त्याचे एलिमेंट्स झाले. आपले स्वतःचे युजर्सचे एलिमेंट्स झाले. ओके, आपल्या युजर्सचे एलिमेंट कुठले कुठले आहे, अकाउंट नंबर, नेम, ॲड्रेस अँड सिटी. अ डेटा एलिमेंट इज अ डिफाईन्ड बाय साईज अँड टाईप. डेटा एलिमेंट आपण कसं डिफाईन करतो, त्याच्या साईजनुसार आणि त्याच्या टाईपनुसार. साईज मीन्स तो कॅरेक्टर स्वतः, म्हणजे आपण स्वतः युजर. ओके, आणि त्याचे टाईप्स कोणते कोणते आहे ते, म्हणजे इट इज इन अल्फा न्यूमरिक, ट्रू फॉल्स, डेट. ओके, हे काय झाले त्याचे टाईप्स. आपण आता ॲज अ साईज आपण काय अज्युम करणार आहे, आपण स्वतः युजर, आणि त्याचे टाईप्स मीन्स काय आहे, आपला अकाउंट नंबर, आपलं फुल नाव, ॲड्रेस, आपलं सिटी, आपली डेट ऑफ बर्थ. ओके, हे काय झाले त्याचे टाईप्स झाले. अ स्पेसिफिक सेट ऑफ अ व्हॅल्यू ऑर अ रेंज ऑफ व्हॅल्यूज मे आल्सो बी अ पार्ट ऑफ द डिफिनेशन. काय आहे की त्याची रेंज ऑफ व्हॅल्यू त्याच्या स्पेसिफिक सेटनुसार डिफाईन केली जाते. टेक्निकली अ डेटा एलिमेंट इज अ लॉजिकल डेफिनेशन ऑफ अ डेटा. डेटा एलिमेंट काय, लॉजिकल डेफिनेशन आहे डेटाची. वेअर ॲज अ फील्ड इज द फिजिकल युनिट ऑफ अ स्टोरेज इन अ रेकॉर्ड. जे आपण एका रेकॉर्डमध्ये, स्पेसिफिक रेकॉर्डमध्ये स्टोअर करून ठेवतो, हे काय झालं त्याचं फिजिकल एलिमेंट. ओके, आणि लॉजिकल एलिमेंट म्हणजे काय, त्याचा स्वतःचा डेटा. फॉर एक्झाम्पल अ डेटा एलिमेंट अकाउंट नंबर विच एक्झिस्ट वन्स इज स्टोअर्ड इन अ अकाउंट नंबर फील्ड in each customer record and in the account number field in each order record. This is the diagram of data element. डेटा एलिमेंटची डायग्राम आहे. यामध्ये काय दिलं आहे त्याने, प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन आहे, प्रॉडक्टचा नंबर काय आहे ते. प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन म्हणजे आपल्याला कुठले कुठले प्रॉडक्ट्स पाहिजे आणि त्याचा नंबर काय आहे. एका प्रॉडक्टमध्ये भरपूर सारे टाईप्स राहू शकते. जसं आता पेन्सिल म्हटलं, पेन्सिलमध्ये पण भरपूर साऱ्या पेन्सिल्सचे प्रकार्स येते, टाईप्स येते, ते काय झाले त्याचे नंबर्स. आणि एखादी फोल्डर, आता जर आपण एखादी फोल्डर बनवतो म्हटलं तर त्यामध्ये फोल्डरचे सुद्धा आपण नाव देतो, बिकॉज आपण मोर दॅन वन फोल्डर्स आपण कम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवतो. त्याचप्रकारे पेपर्स झालं, कॉपी पेपर्स, देन त्यानंतर इन्व्हॉल्व झाले, त्याचेसुद्धा टाईप्स असे. सगळ्या प्रॉडक्ट्सचे काय असते, टाईप्स असते. ओके, विदाऊट टाईप्स आपण कुठलेही प्रॉडक्ट बघत नाही, बिकॉज एकच प्रॉडक्ट एकाच टाईप्सचं राहू शकत नाही, त्याचे सुद्धा वेगळे वेगळे टाईप्स राहतात. देन त्यानंतर स्ट्रक्चर काय आहे ते बघू. लास्टमध्ये आपण
स्ट्रक्चर ऑफ कंपायलर बघितलं होतं. ओके, this is and it is the similar part of a structure. Up to this point we have treated a compiler as a single box that maps a source program into a semantically equivalent target program. काय आहे स्ट्रक्चर? सिमॅन्टिकली इक्विव्हॅलंट टार्गेट प्रोग्राम आहे, म्हणजे ज्याचा आपण सिम्बॉलिक ट्रान्सलेशन आपण हाय लेवल लँग्वेज टू लो लेवल लँग्वेजपर्यंत करतो आणि त्यानंतर एरर डिटेक्शन करतो. ओके, इफ वी ओपन अप दिस बॉक्स अ लिटल we see that there are two parts of a mapping. स्ट्रक्चरचे दोन पार्ट्स आहे, ॲनालिसिस अँड सिंथेसिस. व्हॉट इज ॲनालिसिस? आपण ॲनालिसिस अँड सिंथेसिस काय आहे ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, जेव्हा आपण स्ट्रक्चर ऑफ कंपायलर्स बघितलं होतं तेव्हा. ओके, त्याचं आपण शॉर्ट फॉर्ममध्ये बघणार आहे. ॲनालिसिस म्हणजे काय आहे? आपलं फ्रंट एंड स्ट्रक्चर, आणि सिंथेसिस काय आपलं बॅक एंड स्ट्रक्चर आहे. ॲनालिसिसमध्ये काय करतो आपण? ॲनालाइज करतो डेटा, वेदर इट इज सिंटॅक्स, ॲनालायझिंग डेटा काय करतो आपण? ॲनालाइज करतो. सिंथेसिसमध्ये बॅक एंड प्रोसेस होते, म्हणजे ऑप्टिमायझिंग प्रोसेस होते. A synthesis part break up the source program into a constituent pieces and imposes a grammatical structure on them. ओके, काय आहे? कॉन्स्टिट्यूशन पीस आहे जे इम्पोज करते ग्रामॅटिकल स्ट्रक्चरला. इट देन युजेस दिस स्ट्रक्चर टू क्रिएट अ इंटरमिडिएट रिप्रेझेंटेशन ऑफ अ सोर्स प्रोग्राम. काय आहे? इंटरमिडिएट रिप्रेझेंटेशन आहे सोर्स प्रोग्रामचं, म्हणजे हाय लेवल लँग्वेजचं. इफ द ॲनालिसिस पार्ट डिटेक्ट्स दॅट द सोर्स प्रोग्राम इज आयदर synthetically ill formed or semantically unsound, then it must provide informative messages so the user can take corrective action. म्हणजे काय आहे ते? एका स्पेसिफिक लँग्वेजमध्ये आपण ॲनालाइज करून ठेवतो, लिहून ठेवतो, आणि त्याला तो काय करते? मग करेक्टिव्ह फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करते. युजर जे काही लिहिते त्याला करेक्टिव्ह फॉर्ममध्ये अंडरस्टँड करण्याचा, ॲनालाइज करण्याचा प्रयत्न करते. देन त्यानंतर आहे द सिंथेसिस पार्ट ऑफ अ कन्स्ट्रक्शन. द डिझायर टार्गेट प्रोग्राम फॉर्म द इंटरमिडिएट रिप्रेझेंटेशन अँड द इन्फॉर्मेशन इन द सिम्बॉल टेबल. सिंथेसिस काय आहे? कन्स्ट्रक्शन पार्ट आहे, म्हणजे ऑप्टिमायझिंग पार्ट आहे, जे आपल्याला टार्गेट, आपण जे काही ॲनालाइज करणार आहे त्याचं टार्गेट काय येणार आहे, काय यायला पाहिजे, त्याला सिंथेसाइज कोण करते? सिंथेसिस पार्ट. द ॲनालाइज पार्ट इज ऑफन कॉल्ड द फ्रंट एंड ऑफ द कंपायलर. ॲनालायझिंग पार्ट काय आहे? फ्रंट एंड कंपायलर आहे, कंपायलरचं फ्रंट एंड पार्ट आहे. आणि सिंथेसिस काय आहे? बॅक एंड पार्ट ऑफ अ कंपायलर. देन त्यानंतर ऑपरेटर्स. द ॲनालिसिस पार्ट ब्रेक्स अप द सोर्स प्रोग्राम इन टू कॉन्स्टिट्यूट पीसेस अँड इम्पोज अ ग्रामॅटिकल स्ट्रक्चर ऑन देम. ऑपरेटर्स काय आहे? ॲनालायझिंग पार्ट आहे, जे ब्रेक करते सोर्स प्रोग्रामला. ओके, म्हणजे त्यामध्ये आता एखाद्या स्ट्रिंगच्या फॉर्ममध्ये आपण डेटा लिहिला तर त्यामध्ये कुठले कुठले सिम्बॉल्स येत आहे, कुठले स्ट्रिंग्स येत आहे, कुठले कॅरेक्टर्स येत आहे, कुठले नंबर्स येत आहे, याला काय करते? तो ब्रेक करते. ओके, आणि त्याच्यानुसार ऑपरेट करते. ओके, इट देम use this structure to create a intermediate representation of the source program. काय आहे? कशासाठी यूज केलं जाते ऑपरेटरचा?
स्ट्रक्चरच्या इंटरमिडिएट रिप्रेझेंटेशनसाठी यूज केला जातो. इफ द ॲनालिसिस पार्ट डिटेक्ट्स दॅट द सोर्स प्रोग्राम इज आयदर synthetically ill-informed or semantically unsound, then it must provide informative messages so the user can take corrective action. म्हणजे काय करते, तो ॲनालाइज करते की त्याचं इन्फॉर्मेटिव्ह मेसेज काय आहे, जे तुम्ही लिहिला आहे ते ॲनालाइज करते. ओके, आणि त्याला काय करते, तो करेक्टिव्ह ॲक्शनमध्ये आणण्याचा प्रयत्न करते. फॉर एक्झाम्पल, खाली तुम्हाला एक स्ट्रिंग दिलेली आहे ज्यामध्ये आपण ऑपरेटर्स यूज केलेले आहे. ओके, ऑपरेटर्स बघू शकता कुठले कुठले यूज केले आहे. त्यामध्ये जे त्यानंतर डॅश दिला आहे, देन ग्रेटर दॅनचं साईन दिलेलं आहे, देन लिहिलं आहे, प्लसचं साईन आहे, देन मॉड्यूलचं साईन आहे, देन स्ट्रिक्स यूज केलेली आहे. ओके, हे काय झाले, त्याचे सिम्बॉल्स झाले. आता ऑपरेटर्स कुठले आहेत ते बघा. या टेबलमध्ये जितके कोणते ऑपरेटर्स दिलेले आहे ते काय आहे, वेगवेगळे ऑपरेटर्स आहे जे आपण एका स्पेसिफिक लँग्वेजसाठी आपण यूज करतो, इम्प्लिमेंट करण्यासाठी, लँग्वेज इम्प्लिमेंट करण्यासाठी, ऑर लिहासाठी. ओके, देन त्यानंतर प्रेसिंग ॲक्शन काय आहे ते बघणार आहे. दिस इज द पार्ट ऑफ अ ऑपरेटर. प्रेसिंग ॲक्शन काय आहे, पार्ट आहे ऑपरेटरचा. बोथ एंड म्हणजे बॅक एंड अँड फ्रंट एंड ऑफ द गिव्हन इनपुट स्ट्रिंग ॲडेड द सिम्बॉल. ज्यामध्ये आपण सिम्बॉल्सचा यूज करतो, स्ट्रिंगचा यूज करतो, इनपुट करतो स्ट्रिंग अँड सिम्बॉल्स फ्रंट एंड अँड बॅक एंडमध्ये. ओके, नाव स्कॅन द इनपुट स्ट्रिंग फ्रॉम अ लेफ्ट राईट until the symbol is encountered. ओके, लेफ्ट टू राईटपर्यंत जासाठी डेटा और राईट टू लेफ्टपर्यंत जाण्यासाठी आपण मधामधात जे कुठले सिम्बॉल्स यूज करतो ते काय झालं, त्याचे प्रेसिंग ॲक्शन. ओके, स्कॅन टुवर्ड्स लेफ्ट ओव्हर ऑल द इक्वल प्रिसिडन्स until the first leftmost is encountered. इथे तुम्हाला सिम्बॉल्स दाखवले आहे, ते सिम्बॉल्स पाहू शकता की आता जसा आधीच्या पॉईंटमध्ये जो सिम्बॉल दाखवला आहे तो काय करते की लेफ्ट टू राईट जाण्याचं कॉम्बिनेशन आहे, आणि नेक्स्ट पॉईंटमध्ये जे तुम्हाला दाखवला आहे सिम्बॉल तो काय आहे, राईट टू लेफ्ट जाण्याचा सिम्बॉल आहे. ओके, ॲरो आहे. एव्हरीथिंग बिटवीन लेफ्ट मोस्ट अँड राईट मोस्ट, लेफ्ट मोस्टचा सिम्बॉल आणि राईट मोस्टचा सिम्बॉल. ओके, दिस इज द ऑपरेटर साईन. जे तुम्हाला मधात दाखवले आहे ते काय ऑपरेटर साईन आहे, जे आपण हँडल करतो, आपण आपल्या प्रोग्राममध्ये लिहितो. ओके, देन त्यानंतर नेक्स्ट आहे जे असं डॉलरचं साईन दिलेलं आहे, एस देऊन वरून एक डॅश आहे, खालून एक डॅश आहे, हे काय आहे, एक डॉलरचं साईन सिम्बॉल आहे. ओके, त्यालासुद्धा काय म्हटलं जाते, प्रेसिंग सिम्बॉल. म्हणजे जे आपण प्रोग्राम इम्प्लिमेंट करण्यासाठी सिम्बॉल्सचा यूज करतो, ऑर फॉर्म्युलेशनसाठी, मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशनसाठी ज्या ऑपरेटर्सचा यूज करतो आपण, ते काय झाले, प्रेसिडन्स tables. Okay, or a symbol or a operator. Thank you, students.